नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. आज आपल्या मार्केटवर दुसऱ्या मार्केटचा परिणाम नाही होणार. मेमोरियल डे निमित्त अमेरिकन मार्केट बंद आणि त्याचप्रमाणे UKचं मार्केटसुद्धा बंद होतं. डॉलर इंडेक्सकडे मात्र आता लक्ष द्यावं लागेल. डॉलर इंडेक्स 98.81 झाला आहे आणि डॉलरमध्ये शॉर्ट पोझिशन्स 12.4 बिलियन एवढे आहेत. त्यामुळे अजून डॉलर पडण्याची शक्यता आहे. 95-96च्या आसपास येऊ शकतो. बॉन्ड यील्ड 4.5 आहे आणि क्रूड 64.61 एवढा आहे. BYDने गाड्यांच्या किमती कमी केल्या आहेत कारण 27 दिवसाची इन्व्हेंटरी डीलरकडे शिल्लक आहे. आता आपल्या इथे पाहिलं तर सेबीने सांगितलं आहे की मंगळवार किंवा गुरुवार यापैकी कुठलाही दिवस एक्सचेंजने एक्सपायरीसाठी निवडायचा आहे. जास्त हालचाल करायला वावच ठेवला नाही आणि तुम्हाला कुठला दिवस पाहिजे तो दिवस सांगायचा आहे. म्हणजे अजूनही अनिश्चितता आहेच. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी 136 कोटीची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची 1746 कोटीची. रिझल्ट सीझन संपत आलाय पण मार्केट संपल्यानंतर पुष्कळ रिझल्ट लागले. अरविंदो फार्माचा रिझल्ट डायसी लागलाय. युरोपियन अमेरिकन मार्केटमध्ये सुधारणा आहे पण त्यांचं प्रॉफिट कमी झालं आहे आणि मार्जिनही कमी झालं आहे. ब्रेन बीज सोल्युशन त्यांचा लॉस वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी झालं आहे. त्यांना एक्सेप्शनल लॉस 36.7 कोटी झाला आहे. हाय टेक पाईप प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. स्नायडर इलेक्ट्रिक प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी पण अगदी फ्लॅट म्हणण्यासारखं, त्यामुळे चांगलाच रिझल्ट आहे. शिल्पा मेडिकल प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी, यांनाही एक्सेप्शनल लॉस 28 कोटीचा आहे. सुमिटोमो केमिकल प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. अकुम्स यांचा रिझल्ट मात्र बरेच दिवसांनी चांगला लागला आहे. अकुम्स ड्रग्ज तोट्यातून फायद्यात आली आहे. 147 कोटीचा फायदा आणि पूर्वी 41 कोटीचा तोटा होता. रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं, सुंदर रिझल्ट आला. वाडीलालचा रिझल्ट कमजोर आहे. प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. KEC इंटरनॅशनल सुंदर रिझल्ट आहे. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं. ऑर्चिड फार्मा मिक्स रिझल्ट आहे. प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. ऑफिस स्पेस AWFIS यांचा रिझल्ट चांगला आहे. सगळ्याच गोष्टी वाढल्या. PTC इंडिया प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं. ओलेक्ट्रा यांचा रिझल्ट चांगला आहे. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं. कपॅसिटी यांचा मिक्स रिझल्ट आहे. प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं आणि शिवाय अदर इन्कम 33.5 कोटींचं आहे. पूर्वी ते 9.9 कोटी होतं. म्हणजे अदर इन्कमच जवळजवळ तिप्पट वाढलं आहे. ब्लू डार्ट कमजोर आहे रिझल्ट. प्रॉफिट कमी झालं आहे, मार्जिन कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. बेयर क्रॉप सायन्स रिझल्ट चांगला आहे. तिन्ही गोष्टी वाढल्या. लुमॅक्स ऑटो प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं
मार्जिन फ्लॅट. आता या पॉलिटिकल बॅकग्राऊंडचा रिझल्ट कंपन्यांवर होतोय. ऑर्डर कॅन्सल होत आहेत. गार्डन रीच शिप बिल्डर्स $21 मिलियन ऑर्डर जी बांगलादेशाने दिली होती ती कॅन्सल झाली. इंडिगो राकेश गंगवाल 3.4% स्टेक विकणार आहेत. साधारण 6,833 कोटी रक्कम त्यांना मिळेल. PG इलेक्ट्रोप्लास्ट 1.59 कोटी शेअर्स ते विकणार आहेत, म्हणजेच 5.6% स्टेक. ₹740 भावावर आणि 4% डिस्काउंट त्यांना 1,177 कोटी रुपये मिळतील. KEI इंटरनॅशनल 59 कोटींची टॅक्स ऑर्डर दिल्ली कोर्टाने कॅन्सल केली आहे. सॅगिलिटी 7.39% स्टेक OFSच्या माध्यमातून 38 रुपयांनी ते विकणार आहेत, 12.8% डिस्काउंटवर. पण सॅगिलिटी T ग्रुपमध्ये होता त्यामुळे लक्ष द्या. आता कुठले शेअर तेजीत आणि कुठले शेअर मंदीत राहतील तर एक लक्षात येते किंवा कमेंटमध्ये सुद्धा लोक विचारत आहेत की याचा शेअर हा शेअर का वाढला, रिझल्ट खराब आला होता तरी सुद्धा. तर एकंदर निरीक्षण केलं असता असं दिसतंय की जे शेअर लोएस्ट लेवलवर आहेत, रिस्क रिवॉर्ड रेशो त्यांचा चांगला येतो आहे असे शेअर वाढत आहेत आणि जे शेअर हाय पातळीला गेलेत पण तेवढी ग्रोथ दिसत नाही आहे ते शेअर पडत आहेत असं एकंदरीत मार्केटचं निरीक्षण केलं असता जाणवत आहे. आणि तसाच विचार करून तेजीमधले शेअर्स दिलेत. तरीही तुम्ही तुमचा अभ्यास करा, पहा. पैसे तुमचे आहेत, नुकसान झालं तर तुम्हाला होणार आहे. त्यामुळे दुसऱ्यावर नुकसान न ढकलता आपला आपण अभ्यास करून पोझिशन घ्या. मार्केटमधली व्होलॅटिलिटी थांबली नाही, 18च्या वर विक्स आहे. त्यामुळे तुमचं जे ट्रेडिंगचं प्रमाण आहे ते कमी ठेवा. तेजीमध्ये SBI लाईफ, भेळ, ITC, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. पण बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये थोडं डायसी आहे कारण आज त्यांचे बोनस शेअर्स लिस्टिंगला यायचे. शिवाय एक्सपायरीचा गोंधळ चालू आहे. त्यामुळे काय होईल हे पाहून मग पोझिशन घ्या. बजाज ऑटो, स्टील अथॉरिटी, कॅम्प्स, PG इलेक्ट्रोप्लास्ट, अकुम्स, संवर्धना मदरसन, PTC इंडिया, वरुण ब्रिव्हरेजेस. अरविंदोमध्ये सुद्धा तसंच आहे. युरोप आणि अमेरिकेमधली पोझिशन त्यांची सुधारली आहे. पण तुम्ही बघा शेअर पडल्यानंतर ज्या ठिकाणी वाढायला लागतोय तिथे पोझिशन घ्यायची. गोदरेज प्रॉपर्टी. काल निफ्टी मेटल आणि निफ्टी FMCG तेजीत होते म्हणून हिंदुस्तान कॉपर दिलाय. टाटा एलेक्सी, वेदांता, अपोलो हॉस्पिटल, बेयर क्रॉप सायन्स, पेटीएम, PCBL, NHPC, DLF, वारी एनर्जी, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स, सुप्रीम इंडस्ट्री, ट्रेंट, बजाज हेल्थ, अंबर, JK सिमेंट, केफिन, 361 वॅम, मेट्रो ब्रँड्स आणि बाटा. तर मंदीमध्ये व्होल्टास, PG इलेक्ट्रोप्लास्ट, इंडिगो आणि सॅगिलिटी हे 4च शेअर मंदीत दिले. व्होल्टास, PG इलेक्ट्रोप्लास्ट, इंडिगो आणि सॅगिलिटी.
पण व्होलॅटिलिटी बाजारात खूप आहे. आज आपलंच मार्केट काय करतं हे बघायचं आहे. दुसऱ्या कुठल्याही मार्केटचा आपल्या मार्केटवर परिणाम होणार नाही. तरी पण 9:15 वाजता काय दर्शन घडतं आहे ते तुम्हाला मला दोघांना पाहायचं आहे. बघूया काय काय होत आहे. नमस्ते.